मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय। ठाकरे गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। शिंदे गद्दार आहेत आणि गद्दार गद्दारच राहणार अशा शब्दांमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदेंवर देखील निशाणा साधलाय। दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी तोंड सांभाळून बोलावं, शीतल म्हात्रे यांनी हा इशारा दिला। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींकडून आरोप करण्यात आलाय असं देखील शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे कौन है तू? कौन है तू? कौन है तू? तो उनको जाना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। प्रियंका ताई, कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेलात आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्याचे कसे फोटो आहेत, त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं, हेही तुम्ही एकदा जनतेला सांगावं। त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला। त्या चुकीचं बोलल्यात का? त्या खोटं बोलल्यात नाही ना। 50 खोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे? होई राज्यसभा कशी मिळवली हे आता उघडपणे बोलणं योग्य नाही। एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही, जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळे होतात। महिलाबद्दल अपशब्द बोलले, पण तो राज्यसभा कशी मिळवली हा अख्ख्या देशाला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती। म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा। आम्हाला शांतपणा शिकवण्याची गरज नाही।